इथून कशी वाव राहिली आणि आपल्याला जायचं होती तिकडचा धबधबा बघायला. तो बघा इथूनच भेगा कारण की आपला मोबाईल खूप सारा वडला हो राहिला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता आम्ही चाललो आहे सध्या सह्याद्रीमध्ये फिरायला. आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडचे धबधबे, गावाकडचे धबधबे दाखवणार आहे मित्रांनो. तर आता आपण धबधबे बघायला जाऊ. तर आता आम्ही चाललोय धबधबे बघायला. आमच्याकडे या छोट्या नदीला पा किती पूर आलाय, हे बघा पूर्ण पूर आलाय, हे बघा. आज आपल्या सोबत आहे आपला मित्र हा दर्शन. दोस्त दर्शन बाई, हाय दोस्त, कैसे लगा? तर मित्रांनो आता आम्ही चाललोय धबधबा बघायला. तुम्हाला आज गावाकडचा धबधबा दाखवतो. आता आपण थेट सह्याद्रीमध्ये जाऊ. आणि ही सह्याद्रीचा जी अजिंठा 7 रांग आहे ती सप्तशृंगी गडापासून सुरू होते ती. आणि आज त्याच्यातलेच तुम्हाला काही धबधबे दाखवणार आहे. आणि डोंगराला पूर्ण धबधबे लागले, बघा डोंगराला पूर्णपैकी धबधबे लागले तिकडे. आणि इकडून पूर्ण पाणी वावरायला, कारण की रात्रीपासून आमच्याकडे पाणी खूप सारा चालू आहे मित्रांनो. हे बघा पूर्णपैकी पाणी वावराले डोंगरामधून. तर मित्रांनो पायीतून एक छोटंसं जारा वाव राहिला, म्हणजे जारा नाही नदी आहे छोटीशी. तर मित्रांनो पायीतून कशी वाव राहिली आणि आपल्याला जायचं होती तिकडचा धबधबा बघायला. तो बघा हे पायीतून एक छोटीशी नदी वाव राहिली. कारण की काल रात्रीपासून खूप सारा पाणी चालू आहे आणि डोंगराला मस्तपैकी धुकं लागलं. हे बघा डोंगराला पूर्ण धुकं लागेल आणि इकडं तर काही सध्या दिसूच नाही राहिलं. पाऊस पण खूप चालू आहे. आणि आता आपण थेट धबधबा बघायला जाऊ. ए चाल रे, येऊ राहिला का नाही तू? तर फायनली मित्रांनो आता आपण निम्या भागापर्यंत आलो. तिथे एक छोटासा धबधबा आहे पा, पूर्ण मस्तपैकी पाणी पडलं. इथे गड्यावरून पाणी पडतंय पाहिजे इथं. तर मित्रांनो इथं छोटासा धबधबा आहे. आता याच्यानंतर आपल्याला जायचं मोठा धबधबा बघायला. आपण आता मोठ्या धबधबाकडे जाऊ. तर मित्रांनो या आहे रानातील धबधबा आहे बघा. तर मित्रांनो आता आपण निम्या भागापर्यंत येऊन पोहोचले. पाऊस पण खूप चालू आहे, हवा पण खूप चालू आहे इकडे. आणि आता इकडून पा तुम्हाला धबधब्याचा नजारा दाखवतो मित्रांनो. हे पा तिथून दिसतोय धबधब्याचा नजारा, पूर्ण डोंगरावरून पाणी पडून राहिले, हे बघा. आता आपण तिथं जाऊ. हवा पण खूप चालू आहे, आपली छत्री पण खूप सारी वारव राहिली, वाऱ्याने राहिली. आता आपण जाऊ तिथं. जमलं तर लवकर आपल्याला घरी जावं लागेल, कारण की पाऊस पण खूप चालू आहे. डोंगर पण धसण्याची शक्यता आहे. डोंगरात जर इथं असं दाखवतो, काळजी घेत जा. हवा तर चालू आहे मित्रांनो. आता आपण तिथं जावायचं का नाही जावायचं, पाणी पण खूप चालू आहे. आपला मोबाईल पण वाढला हो राहिला. पाहू बरं तिथं गेल्यानंतर काय होतंय. तर इथलं पाणी डायरेक्ट इथं खाली निघून राहिले, पा डायरेक्ट नाळीतून निघून राहिलंय मित्रांनो. इथं छोटे छोटे धबधबे वाव राहिले, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं पूर्ण छोटे छोटे धबधबे वाव राहिले, हे पा. तर मित्रांनो खूप सारं पाणी चालू आहे आणि हवा पण खूप सारी चालू आहे बघा. आपली छत्री पण उडू राहिली. तर मित्रांनो आता आपण इथूनच घरी जाऊ, कारण की आपला मोबाईल खूप सारा वडला हो राहिला. त्याच्यामुळे मित्रांनो आता इथून आपण घरी चाललो, कारण की आपला मोबाईल खूप सारा वडला हो राहिला. आणि धबधबा आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. जेव्हा पाणी नसलं ना तेव्हा तुम्हाला धबधबा दाखवू. तर मित्रांनो आता टाइमपास न करता आपण घरी जाऊ, कारण की आज पाऊस पण खूप राहिला. तर मित्रांनो आता आपण आलो होतो धबधबा शूट करायला. पण सध्या पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही धबधबा शूट करता येऊन राहिला, कारण की आपला मोबाईल पण वल्ला हो राहिला. आणि इथून दिसतोय आमच्या गावचा व्ह्यू. त्या गावामध्ये तुम्हाला पूर्ण मल्चिंग पेपर दिसत, कारण की आमच्याकडे टमाटी खूप सारी लावली जाते. आणि हे बघा पूर्ण पाणी नाही आहे ना, काही छोटे छोटे ते धरणं बनवलेत ना, ते पूर्ण भरले. ते बघा पूर्ण भरलेत. आणि इकडं खूप सारा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं आपण धबधबा काही शूट केलाच नाही, कारण की आपला मोबाईल खूप सारा
आता तुम्हाला तर माहिती मोबाईल जर वल्ला झाला थोडा बिनकामाचा होऊन जातो. त्याच्यामुळे ना आता आपण थेट घरी जाऊ. पाऊस पण खूप चालू आहे, डोंगर पण जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट घरी जाऊ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला धबधबा दाखवू जाऊ आपण. पाऊस थोडंफार उघडेल असताना थोडंफार कमी असताना तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो आता आता आपण थेट घरी जाऊ आणि अजून घरी जाताना काही धबधबे वगैरे दिसते ना तर तुम्हाला दाखवतो. आता आपण थेट घरी जाऊ. अरे भाई तू आला नव्हता, आम्ही धबधबा बघितला. अरे इतका भारी धबधबा होता, तू का बरं आला नाही? तर फायनली मित्रांनो आता आपण खाली निघून आलो, कारण की वरती पाऊस पण खूप चालू होता आणि हवा पण खूप चालू आहे आणि त्याच्या डोंगर पण धसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण जास्त रिस्क न घेता आपण खाली निघून आलो, कारण की पाऊस पण खूप चालू होता आणि ज्या झाडाच्या पानावर जे पाणी साचलेलं होतं ते आपल्या प्रॉपर मोबाईलला लागत होतं, कारण की आपला मोबाईल वाला होत होता ना. त्याच्यामुळे आपण खाली निघून आलो. तुम्हाला दाखवतो हे पा इकडचे खालचे छोटे छोटे धबे दाखवतो आणि आमच्याकडचा डोंगर मधचा निसर्ग पण एकदम सुंदर आणि डोंगराला मस्तपैकी छान धुकं लागलं हे बघा. तर मित्रांनो आपण वर गेलो होतो डोंगरामध्ये धबधबा बघायला, पण हवा खूप चालू आहे. आता इथंच आपण तुम्हाला छोटे धबधबे म्हणजे छोटे झरे दाखवतो. हे बघा खूप सारं पाणी चालू आहे आणि हे बघा याचं काय चाललंय इथं. अरे काय करू राहिला रे बाई, हे मोबाईल भिजवशी बाबा, हे मोबाईल भिजून टाकत. तर मित्रांनो सध्या आपण सह्याद्रीच्या पायथ्याशीच फिरू राहिलो, कारण की वरती हवा खूप चालू होती ना, म्हणजे वारा खूप सारा चालू होता आणि त्याच्यानंतर आम्ही पायथ्याशी फिरू राहिलो. आणि इकडं पा छोटं तलाव बनवलं होतं हे रानामधचं, ते पूर्णपैकी भरलं पा आणि पूर्ण नद्यांना पाणी चालू आहे. सध्या आम्ही सह्याद्रीच्या पायथ्याशीच फिरू राहिलो, कारण की वरती गेलो होतो पण हवा खूप सारी चालू आहे, मोबाईल आपला वल्ला होता आणि त्याच्यामुळे आपण पायथ्याशीच फिरू राहिलो. तर मित्रांनो आपण वरती गेलो होतो धबधबा बघायला, पण पाऊस पण खूप व्हायला आमच्याकडे आणि माझा मोबाईल पण वल्ला होऊ राहिला. त्याच्यामुळे आता आपला मोबाईल आता आपण घेऊन गेला. आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.